सॉरी, मी तुम्हाला ऑर्डर विचारली नाही. मी परस्पर कोफ्ता सांगितलं, पण मागच्या वेळेस तुम्ही कोफ्ता सांगितलं होतं म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला ते आवडत असेल. पण नाही नाही, काहीच हरकत नाही सर. मी सुद्धा हीच ऑर्डर दिली असती. मलाही कोफ्ता करी खूप आवडते. आऊ खूप छान बनवते. तुम्ही जर आऊंच्या हातची कोफ्ता करी खाल्लीत ना, तर त्यानंतर तुम्हाला कुठलीच कोफ्ता करी चांगली वाटणार नाही. सर, आय एम शुअर आऊ खरंच खूप छान बनवत असतील. मिस आदिती, तुम्हाला खरंच वाईट नाही ना वाटलं? नाही सर, कोफ्ता करी मला आवडते. नाही नाही, मी कालच्या प्रकाराबद्दल बोलतोय. आपण तुमच्या आय मीन दाभोळकरांच्या घरी गेलो त्याबद्दल मी विचारतो. सर, उलट बरंच झालं तुम्ही तिथे मीटिंग ठेवली. नाहीतर माझं त्या घरात जाणं झालंच नसतं. तुम्ही असं ठरवलंच होतं का? सॉरी, मी तुमच्या पर्सनल गोष्टी, पण बॉस म्हणून नाही, मी एक मित्र म्हणून तुम्हाला विचारतोय. सर, तुम्ही मित्रही म्हणता आणि सॉरीही म्हणताय. सॉरी सॉरी, प्रयत्न करेन. सर, माझ्यामध्ये आणि पप्पांमध्ये काही गोष्टींमुळे मतभेद आहेत आणि ते जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत त्या घरात जायचं नाही असं मी ठरवलंय. नाही म्हणजे आपण मीटिंगसाठी तिथे गेलो आणि माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. खरं तर त्यासाठी मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. काल तुम्ही इतक्या गोष्टी माझ्यासमोर व्यक्त केल्यात, त्याच्यावरून मला असं वाटतं की तुमचे दाभोळकर सरांबरोबर जे काही मतभेद आहेत ते तुमच्या लग्नामुळे आहेत. हो, लग्नामुळेच.